मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। रखरखत्या उन्हामध्ये मसालेदार तेलकट पदार्थ खाऊ वाटत नाहीत. अशा वेळेला नाश्त्यासाठी काय करावं हे सुचत नाही. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले मस्त एकदम थंडगार दह्यातले पोहे. आपण भाताबरोबर दही तर खातोच किंवा दही भातसुद्धा आपण खातो. पण ना आज आपण नाश्त्यासाठी हे दह्यातले पोहे करणार आहोत आणि खायला ना खूप जास्त टेस्टी लागतात. कितीही खाल्ले ना तरी मन काय भरत नाही. उन्हाळ्यामध्ये असे थंडगार पदार्थ जर असतील ना तर खायलासुद्धा खूप मजा येते आणि पूर्ण शरीरसुद्धा मस्त एकदम थंडगार होतं. गोकुळ अष्टमीला जसे दह्यातले पोहे करतात ना तशीच पद्धत आहे, पण इथे थोडीशी पद्धत मी बदललेली आहे. त्यामुळे चवीलासुद्धा हे पोहे खूप छान लागतात. चला मग लगेच करूया दह्यातले पोहे. इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. आपण कांदा पोहे बनवताना जे पोहे वापरतो ना जाड पोहे, तेच पोहे इथे वापरायचे आहेत. तर इथे पोहे मी 2 वाटी घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचे आहे. पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला चाळणीवरती याला पसरून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्या पोह्यातील पाणी ना पूर्णपणे काढून टाकायचं आहे. पूर्ण आपले पोहे जे आहेत ते कोरडे करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी फेटलेलं दही घालायचं आहे. तर दही आपल्याला फेटून छान घ्यायचं आहे. त्यामुळे छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि पोहे खातानासुद्धा खूप छान लागतात. त्यामुळे इथे थोडंसं आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पोहे यामध्ये घालायचे आहेत. तर सगळे पोहे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. इथं मी 2 वाटी पोह्यांसाठी 1 वाटी इतकं मी दही घेतलेलं आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळसाठी हा पटकन 5 मिनटात तयार होतो हा नाश्ता आणि खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतो. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त तेलकट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा राहत नाही. त्यावेळेला तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही ना असे पदार्थ ना खाऊ घातलेत ना तर सगळ्यांना आवडतील, इतके जास्त टेस्टी लागतात. आता दह्यामध्ये छान असे पोहे काढून घेतल्यानंतर आपल्या यामध्ये घालायची आहे 1 फोडणी. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे डाळब्या घालायचे आहेत. 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आणि डाळबे छान असे खरपूस होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत. त्यामुळे ना ह्या पोह्यांमध्ये खूप जास्त टेस्ट वाढते. आता तेलामध्ये आपल्याला फोडणीसाठी इथे मी मोहरी घालणार आहे. तर अर्धा छोटा चमचा इथे मी मोहरी घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे. लाल तिखट मसाल्याऐवजी तुम्ही ना मिरच्या घातल्यात ना बारीक कट करून तरी देखील चालेल. आता सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढीपत्तासुद्धा यामध्ये घालायचा आहे. सगळे मसाले लागणारे आपण या फोडणीतच घातलेले आहेत आणि त्यामुळे ना मस्त एकदम आंबट, गोड आणि तिखट अशी मस्त चव येते आणि हे पोहेसुद्धा खाण्यासाठी खूप छान लागतात. पोहे करण्याची अशी पद्धत तुम्हाला माहीत आहे का? किंवा तुमच्याकडे कधी असे पोहे केले जातात का? मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त एकदम चुरचुरीत फोडणी आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण ही फोडणी या पोह्यांवरती घालायची आहे आणि मस्तपैकी एकदम तडका द्यायचा आहे. मस्त एकदम 5 मिनटात हे पोहे तयार होतात. तर तुम्ही ती बघू शकताय बघा. आता ही फोडणी या पोह्यांमध्ये सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे 5 मिनटात आपले पोहे खाण्यासाठी इथे तयार होतात. अशा पद्धतीने पोहे ना एकदा तरी नक्की करून बघा. एकदा खाल्ल्यानंतर असे पोहे ना तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. खरं सांगते मी. पण एकदा तरी नक्की करून बघा. केल्याशिवाय माहीत पडणार नाही की मस्त एकदम लागतात ही पोहे. नक्की ट्राय करून बघा. आणि आता या पोह्यांमध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही काकडी, गाजरसुद्धा बारीक कट करून घालू शकता. ते सुद्धा खूप छान लागतात. पण आज मी इथे भाज्या न घालतासुद्धा फक्त दही घालूनच मी इथे पोहे तयार केलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता बघा. मस्तपैकी एकदम चमचमीत पोहे खाण्यासाठी आपले इथे तयार झालेले आहेत. वरून बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला जर आवडत असेल ना तुम्ही ओलं खोबरंसुद्धा किसून घातलं ना ते पण छान लागतात या पोह्यांमध्ये. तर तुम्ही घालू शकताय बघा. 2 चमचे आपल्याला ओलं खोबरं वरून घातलं ना तर पोहे आणखीन जास्त टेस्टी लागतात आणि मस्त एकदम चमचमीत आणि एकदम थंडगार आपले हे पोहे खाण्यासाठी इथे तयार झालेले आहेत. बघताय ना मंडळी, दिसायलासुद्धा काय भारी दिसतंय ना आणि खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त टेस्टी लागते. माझ्या सांगण्यानुसार तुम्ही या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.